मागील 2 वर्षापासून वंदे भारत एक्सप्रेसला पालघर येथे थांबा देण्यात यावा या मागणीसाठी रेल्वे डहाणू वैतरणा रेल्वे सेवाभावी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत होती। मात्र त्या मागणीला कुठेतरी रेल्वे प्रशासनाच्या वतीने केराची टोपली जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत डहाणू वैतरणा रेल्वे सेवाभावी संघटनेचे सहसचिव प्रथमेश प्रभू तेंडुलकर आहेत। आपण त्यांना विचारूयात। दादा, मला सांगा, किती वर्षापासून वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात? नेमकं काय मागणी आहे तुमची, कशा संदर्भात? आम्ही ज्या दिवशी मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली ते पहिल्या दिवसापासूनच आम्ही ही मागणी करतोय। तर सातत्याने काय होतंय, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाव गाडीचं आहे वंदे भारत, पण आम्हाला असंच प्रकर्षाने जाणवतंय की ही वंदे भारत नसून वंदे गुजरात एक्सप्रेस आहे। कारण सातत्याने इथे मागणी केली जाते। साधारणतः बघा, बोरिवलीपासून वापी हा 140 किलोमीटरचा परिसर आहे। ह्याच्यामध्ये पालघर म्हणा, बोईसर म्हणा, विरार म्हणा ही जस्टिफायबल स्टेशन आहेत आणि या स्टेशनवरती प्रवासी, औद्योगिक वसाहतीत जाणारे कर्मचारी, एलाइट क्लासमधील कर्मचारी आणि इतर कर्मचारी, तसेच गुजरातला जाणारे जे आमचे काही स्टुडंट आहेत यांच्यासाठी आम्ही वंदे भारतचा सातत्याने मागणी करत होतो। या 140 किलोमीटर परिसरामध्ये रेल्वेने कुठेही एक हॉल्ट दिलेला नाहीये। तेच म्हणाल गुजरात, आता नव्याने गुजरातमध्ये वापीला हॉल्ट होता, आता वापीपासून अवघ्या 24 किलोमीटरवरती असलेल्या वलसाडला हॉल्ट देण्यात आलेला आहे। आणि हे फक्त वंदे भारत ट्रेनच्याच बाबतीत असं नाही आहे। रेल्वेची जी पॉलिसी आहे ती रेल्वेची पॉलिसी एखाद्या स्टेटसाठी वेगळी आणि दुसऱ्या स्टेटसाठी वेगळी आहे का, हा एक प्रश्न येतो। कारण ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस हे सुद्धा वापी वलसाड 24 किलोमीटरवरती हॉल्ट दिलेले आहेत। राजधानीसारख्या एक्सप्रेसला तिकडे खैरातमध्ये हॉल्ट वाटलेले आहेत। त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये सुपरफास्ट मेल एक्सप्रेस म्हणून चालवल्या जातात आणि गुजरात राज्यामध्ये गेल्यावरती ह्या पॅसेंजरचा स्टेटस झालेला असतो। दर 18 किलोमीटरवरती, दर 20 किलोमीटर स्टॉपेज दिलेले जातात आणि हा सातत्याने अन्याय होतोय। आम्हाला असं वाटतंय की ज्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात, बघा आम्ही गुजरात स्टेटच्या विरोधात नाही आहेत, पण आताची जी पॉलिसी जी मॅटर आहे रेल्वेचं, ते हे नेमकं काय आहे, एखाद्या स्टेटसाठी फेवरेबल आहे का आणि एखाद्या स्टेटसाठी अनफेवरेबल आहेत का? कारण हा पॉलिटिकल विषय नाही आहे। दोन्ही ठिकाणी एकाच माननीय त्या पक्षाचेच लोकप्रतिनिधी आहेत। गुजरातमधील लोकप्रतिनिधी त्यांना हवेल त्या स्टेशनवरती बोट ठेवतात आणि त्यांच्या मागण्या मागतात आणि त्या काही क्षणात मान्य होतात। पण आमचे जे लोकप्रतिनिधी सातत्याने मागणी करतात आहेत आणि 100 पैकी 98 मागण्या आमच्या धुडकावून लावल्या जातात। 2% मागण्या फार प्रयत्नांती आम्हाला मिळत आहेत। तर हे रेल्वे असं का करतंय? आजही आम्हाला असं वाटतं रेल्वे मंत्रालयामध्ये जे आहेत ते आधुनिक सखा पाटील किंवा मोरारजी देसाईच्या भूमिकेत आहेत का, सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका का घेतात, हा आम्हाला अजूनही कळलेला नाही आहे। मला सांगा, वलसाडपेक्षा पालघर किंवा विरार म्हणा किंवा बोईसर म्हणा, रेव्हेन्यू जो तो त्याच्यापेक्षा जास्त आहे, तरी देखील हा थांबा देण्यात आलेला नाही आहे, काय सांगा? मी तेच म्हणतोय की डिसिजन करताना किंवा पॉलिसी फ्रेम करताना ह्या एक युनिफॉर्मिटीमध्ये असाव्यात। कुठेतरी झुकतं माप आणि कुठेतरी अन्यायकारक असं नसाव्यात। गुजरातमधलं फक्त वलसाडच नाही आहे, बरीचशी स्थानक आहेत ज्यांचा रेव्हेन्यू आमच्या पालघर, बोईसर, विरारपेक्षा खूप म्हणजे खूप कमी आहे। मी पुन्हा म्हणतोय, रेव्हेन्यू जर जस्टिफिकेशन असेल तर आम्ही नक्कीच रुजू आहोत, पण आम्हाला असं म्हणायचं नाही की तिथे का दिलं, आम्हाला का नाही। परराज्यातले म्हणजे गुजरातमधले मी नाव घेऊन म्हणतोय, त्यांची अशी भूमिका असते, ते रेल्वे मंत्रालय बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करतात की इथे गाड्या देऊ नका, आम्हाला देत नाही तर कोणाला। आमची तशी भूमिका नाही। आमचं म्हणणं आहे, जे ज्याला मिळतं, ज्याला जस्टिफायला ते देण्यात यावं, पण आमच्या महाराष्ट्रावरती अन्याय होऊ नये। तुम्ही तिकडे 10 किलोमीटरवरती हॉल्ट दिले तरी आमचं म्हणणं नाही आहे, पण आमच्या 140 किलोमीटरच्या पट्ट्यावरती तुम्ही अन्याय करताय। कारण काय होतं, ह्या 140 किलोमीटर राहणारे जे नागरिक आहेत ते भारतीय आहेत हे आणि भारतीय रेल्वेकडे मागणी करतात, हे भारतीय रेल्वेने लक्षात ठेवावं। पालघर हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे, तर दुसऱ्या बाजूला इथे होल्ड देणं गरजेचं आहे। रेल्वे सेवाभावी संघटनेच्या वतीने आपण पुन्हा काय पाठपुरावा कराल किंवा काय भूमिका असेल आपली? नाही, आम्ही सातत्याने आमची भूमिका मांडत आलेलो आहोत। होतंय काय, आमच्याकडे जे प्रवासी राहतात, चाकरमानी राहतात आहेत किंवा जे रेल्वेची सेवा घेणार आहेत ते आमच्याकडे आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही आहे। आणि आम्हाला काय होतं, आम्हाला ह्या ज्या गाड्यांची सेवा घ्यायची असेल तर आम्हाला एकतर बोरिवलीला जावं लागणार आहे किंवा वलसाडला जावं लागणार किंवा वापीला जावं लागणार आहे। आपल्याला माहिती आहे, ह्या पट्ट्यामध्ये उपनगरीय सेवेचे बोजवारा वाढलेला आहे। आम्ही आमच्याकडचं लगेज, आमच्याकडचं सहकुटुंब घेऊन मुंबईसारख्या गजबजलेल्या उपनगरीय स्थानकात जाऊन ती गाडी पकडणं हे स्वागतार्ह नाही आहे, हे योग्य नाही आहे। त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही गाडीला हॉल्ट देणं गरजेचंच आहे।
नक्कीच या वंदे भारत एक्सप्रेसला पालघर या जिल्ह्याचं मुख्यालय असल्या ठिकाणी होल्ड देणं जे आहे ते गरजेचं असल्याची मागणी जी आहे ती एकंदरीत रेल्वे सेवाभावी संघटनेच्या वतीने करण्यात येते. रुपेश पाटील, साम TV, पालघर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.